नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे भारतीय संविधान महत्त्वाचे प्रश्न. आजचा हा व्हिडिओ आहे दुसरा. याआधी एक व्हिडिओ टाकून झालेला आहे, तो जर बघितला नसाल तर तो पण नक्की बघून घ्या. भारताच्या राष्ट्रपतींसंबंधित महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये पण राष्ट्रपतींशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आहेत. एकूण 50 प्रश्न हे राष्ट्रपतींशी संबंधित आपले होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये होणारी MPSC भरती, त्यामध्ये जी तलाठी भरती होत आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तसंच रेल्वे भरती असेल आणि इतर सर्व सरळ सेवा भरतींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये डायरेक्ट प्रश्न पाहायला मिळतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेत कोणते सदस्य भाग घेत नाहीत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित जे नामनिर्देशित सदस्य असतात ते भाग घेत नाही, परंतु राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये यांचा सहभाग असतो. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींवर महाभियोगाचा ठराव मांडणारी नोटीस किमान किती दिवस आधी सभागृहात मांडावी लागते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15 दिवस. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींचे रिक्त झालेले पद किती कालावधीत भरणे आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6 महिने. राष्ट्रपतींचे रिक्त पद 6 महिन्यात भरणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारचा सर्व कार्यकारी कारभार कोणाच्या नावाने चालतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या महान्यायवादीची नेमणूक कोण करतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत आहे? तर राष्ट्रपतींच्या अध्यादेशासंबंधित कलम आहे कलम 123, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, राज्यातील राज्यपालांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिला आहे? तर या संबंधित कलम आहे कलम 72, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर एकूण किती व्यक्तींची निवड केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12 व्यक्तींची. यामध्ये राष्ट्रपतींकडून साहित्य, कला, विज्ञान अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींची निवड केली जाते. पुढचा प्रश्न आहे, केंद्रशासित प्रदेशांमध्ये शांतता, विकास, सुशासन यासाठी नियम तयार करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 240. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित कलम आहे कलम 352, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, घटक राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट राज्यात लागू करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार आहे? तर या संबंधित कलम आहे कलम 356 आणि 365. पुढचा प्रश्न आहे, देशात आर्थिक आणीबाणी लागू करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार आहे? तर आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम आहे कलम 360, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एखाद्या राज्य विधेयक राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले असता
राष्ट्रपतींना त्यावर निर्णय देण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार प्राप्त आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 201. पुढचा प्रश्न, भारताचे एकमेव राष्ट्रपती कोण आहेत जे सलग 2 वेळा राष्ट्रपती पदावर निवडून आले आहेत? तर सलग 2 वेळा निवडून आलेले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 3. भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपती हे बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नीलम संजीव रेड्डी. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनंतर राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकांना मंजुरी देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे? तर राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकांना मंजुरी देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे 24वी घटनादुरुस्ती 1971 नुसार. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणता नकाराधिकार नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुणात्मक नकाराधिकार राष्ट्रपतींना नाही. गुणात्मक नकाराधिकारामध्ये जेव्हा संसद एखादे विधेयक मंजूर करून राष्ट्रपतींकडे पाठवते तेव्हा राष्ट्रपती जेव्हा पुनर्विचारार्थ संसदेकडे पाठवतात तेव्हा जर संसदेने आधीच्या बहुमतापेक्षा जास्त बहुमताने जर विधेयक पाठवले तर अशा विधेयकाला राष्ट्रपतींना मंजुरी देणे बंधनकारक असते. यालाच म्हणतात गुणात्मक नकाराधिकार, आणि हा नकाराधिकार आहे अमेरिकन राष्ट्रपतींना. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर सुप्रीम कोर्टाकडून कायदेविषयक सल्ला घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 143. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावतात. या संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 108. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15व्या. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? जर महिला राष्ट्रपतींचा विचार केला तर द्रौपदी मुर्मू आहेत या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, भारताचे महालेखापरीक्षक यांची नियुक्ती कोण करतात? तर भारताच्या महालेखापरीक्षकांची नियुक्ती करतात राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 4. तर हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न, जे की यामध्ये आपण राष्ट्रपतींशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न बघितले आहेत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.